सन मराठीवर सध्या अर्पिता समीरची जोडी असलेली तू अनोळखी तरी सोबती ही मालिका प्रचंड गाजत आहे. प्रत्येक घरी आवडीने पाहिल्या जाणाऱ्या या मालिकेतील राजसीबद्दल पाहूया बरंच काही. अर्पिता समीरच्या लव्ह स्टोरीमध्ये खोडा घालणाऱ्या राजसीचं खरं नाव आहे आरती मोरे. मे महिन्यात तिचा वाढदिवस असतो. ती मूळची मुंबईची. तिची लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा होती. अभिनेत्री बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या आरतीला तिच्या आईची तेवढीच साथ लाभली. आरतीने डी.जी. रुपालेल कॉलेजमधून पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना नाटक एकांकिकेतून सुरू झालेला तिचा अभिनयाचा प्रवास स्वप्नांच्या पलीकडे, जय मल्हार, कुसुम, अस्मिता, दिल दोस्ती दोबारा, गुलमोहर, लोकमान्य अशा मालिकेतून तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. पिंकीचा विजय असो यातील चुलबुली पिंकी तर सर्वांनाच भावली. मालिका करत असताना ज्या नाटकांनी तिला आपल्या स्वप्नांची ओळख करून दिली त्या नाटकांना ती विसरली नाही. केमिकल लोचा, विषामृत, दादा, एक गुड न्यूज आहे अशा अनेक नाटकात ती झळकली. पण अभिनयाचा हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. सुरुवातीला तिला संघर्ष करावा लागला. पण आज तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपला वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. अभिनयाबरोबरच तिला स्केच काढण्याची, निसर्गातील विविध गोष्टीचा फोटो काढण्याची विशेष आवड आहे. खऱ्या आयुष्यात मितभाषी असलेल्या आरतीचा अनेक नाट्य कलाकारांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. कलाविश्वातील प्रसिद्ध चेहरा अद्वैत दादारकरला ती आपला गुरु मानते. तिच्या बहिणीसोबतही तिचा एक खास बॉन्ड आहे. आरती दिसायला तर सुंदर आहेच, पण तिचं मन त्यापेक्षाही सुंदर आहे. लोकमान्यमधील साधी भोळी, तर पिंकीचा विजय असोमधील चुलबुली पिंकी आणि तू अनोळखी तरी सोबती मधील कपटी नकारात्मक भूमिकेतील राजसी आज घराघरात लोकप्रिय झाली. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.